अगं काय काय झालं ग तुला? काय झालं तुला? प्रसाद, अहो सदानंदराव या या. हे बघा काय झालं. तिच्या डोळ्यात गुलाल गेलेला आहे. प्रसाद हिला वरच्या खोलीत घेऊन जा. तिच्या डोळ्यावर जेवढं मारता येईल तेवढं पाणी मार, म्हणजे बरं वाटेल तिला. तरी 10 वेळा सांगितलं तिला जरा सांभाळून कर पण ऐकेल तर शपथ ना. अरे उचल तिला, पटकन पाणी मारलं की बरं वाटेल. सुवर्णा उचल, मदत कर तिला. लवकर लवकर घेऊन जा तिला. वाटेल बरं. सावकाश जा, सावकाश जा, सावकाश जा. लवकर. अरे बाबा ते काय झालं? असे काय बघताय माझ्याकडे? मी तिथे होते लांब आणि तिची तीच पडलीये इथे. चंदना कशी? हा ती येऊक नाही बरोबर? अगं नाही दीदी, तिकडे माझी एक आत्या राहते, तिच्या बरोबर राहते. त्या दोघींचं इतकं छान जुळलंय. ती म्हणाली तिच्या बरोबर काही दिवस राहते मग येईन परत. म्हणजे तसा ना मग झाला तर. हे सगळं जाऊ दे. वृंदा इथे व्यवस्थित राहत होती ना? अगो एकदम मजेत. मी वृंदान तर ट्युशन घेऊक सुरुवात केली. ती प्रसादचं पण काय बाय चालू होता. वृंदा ट्युशन घेत होती इथे? मग म्हणजे चला माझी लेक खऱ्या अर्थाने संसाराला लागली. मग अगदी निगोतीने चालला हा गो संसार. मी आता तर काय लॉटरीच लागली हा तिका. अगो बंगलेवाली झाली अगो आपली वृंदा. कांताताईंनी तर सगळ्यांका सांगलंय की एवढं मोठं बंगलो हा आणि एवढ्या होडल्या रूमा असा म्हणून. सुधाताई, वृंदा बंगल्यात राहिली काय किंवा चाळीत राहिली काय, ती कुठेही राहिली तरी फक्त सुखात राहो म्हणजे झालं. ता बाकी खरा. हा अहो मी काय म्हणते, आपण तिला पटकन जाऊन भेटून येऊया ना. नाही नको, म्हणजे आधी मी जातो, तिला भेटून घेतो आधी, मग आपण सगळे जाऊया की काय. पण मग तिला निदान एखादा फोन तरी करा ना. अहो किती दिवसात मी तिचा आवाज सुद्धा ऐकला नाहीये. हो हय हय भाऊजी, माका पण बोलूचा असा. ती हायसून गेली ना तेव्हा माका बोलूकच मिळलंय नाही. हो बर कर. काका, अरे हरीश, ये नमस्कार करतो. अरे असू दे रे, असू दे. बस बस बस. एक मिनिट मॅडम, अहो हालचाल करू नका. थांबा, या बाजूला घ्या. एक मिनिट. झालं थांबा आता बरं वाटेल. एक मिनिट. झालं थांबा. हे पहा, मी काही औषधी लिहून देतो. ही औषधी तुम्ही ताबडतोब मागवा. बाहेर चल जरा. सांगतो बाहेर चल. हे बघा मिस्टर प्रसाद, त्यांना लवकरच बरं वाटेल. पण मला एक सांगा की हे नेमकं झालं कसं? तुम्ही मला काय विचारताय काय झालं ते? बिंडोक पोरीला मी कालपासून सांगते, आई ग ती फरशी आहे ना जरा निसरडी झालीये, जरा सांभाळून चाल. दोनदा मी घसरले, पण मी सांगितलेलं ऐकायचंच नाही असा पणच केलाय ना तिने. विचारा हिला, विचारा. ये सांग. ओ बाबा, आईने सांगितलं होतं. आई तर सारखं सांगत होती की वृंदा अगं हळू चाल, जरा सावकाश चाल, पण तिला आपली सगळ्याचीच घाई. तू आईचीच बाजू घेणार ग. उंदराला मांजर साक्षी. बरोबर पूजेच्या दिवशीच बरी पडली ग ती. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी मुद्दाम पाडली तिला, मग ढकलून दिली असंच म्हणा ना. वृंदानं लग्न करून आले ना तेव्हापासून बघते मी, असा एकही दिवस गेलेला नाही की यांनी मला वाईट म्हटलेलं नाहीये. तुला कोणी चांगलं म्हणण्यासाठी लोकांशी तू चांगलं वागलं पाहिजे ना. म्हणजे पुन्हा मीच वाईट? तसं असतं तर एवढ्या मोठ्या बंगल्यात मी तिला आणलं असतं का? एवढी चांगली बेडरूम दिली असती का तिला? ते काही नाही. मला माहितीये मी काही केलं ना तरी तुमची माझ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलणार नाहीये. माहितीये मला, कळलंय मला सगळं कळलं. कारण मी तुला पुरेपूर ओळखलंय कांता. माझ्या डोळ्यात अनुभवाचं झणझणीत अंजन गेलंय. बोला, मलाच बोला. पण मी तिला गुलाब
गुरुजींनी सांगितला होता. होय की नाही हो गुरुजी? होय. घ्या, ऐकलत? स्वतःच्या कानाने ऐकलत ना? काल जेवण बनवत असताना सांडवलं असेल तेल आणि गेली असेल आज त्याच्यावरनं चालत. मी सांगितलेलं काही ऐकेल तर ती वृंदा कसली? उद्या स्वतःच्या मूर्खपणाने जर काही असं काही घडलं तर त्याचा याद तुम्ही माझ्यावरच घेणार आहात का? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना डॉक्टर? मिस्टर प्रसाद, तुम्ही एक काम करा, मी दिलेला ड्रॉप नियमितपणे त्यांच्या डोळ्यात घाला, लवकरच त्यांचा त्रास कमी होईल. आणि हो, त्यांच्या कमरेलाही मुका मार लागलाय, तोही त्रास कमी होईल. पण डोळ्यांचा त्रास मात्र कमी नाही झाला तर आपल्याला काही टेस्ट करावे लागतील. पण तो कॉलही आपण जरा नंतर घेऊया. चला ठीक आहे, येऊ मी. चला. बरी आहे ना वृंदा? हा ठीक आहे, त्यांनी थोडी काळजी घ्यायला सांगितली. स्वतःच्या हाताने ओढवून घेतलंय, दुसरं काय? स्वच्छतेची आवड म्हणून नाही, बरं काही सांगायला गेलं तर माझा सासूरवास दिसतो आणि लोक तर काय बोलायला टपलेलेच आहेत ना. पण आता भोगावं कोणाला लागतंय? पूजेला कोण बसणार? मुहूर्ताची वेळ होत चाललेली आहे. वृंदाच बसणार. मी बघतो काय ते. चल. खरं तर आपण सगळे मिळूनच जाऊया चोरग्यांच्या बंगल्यावर. आई, इतकं वर्णन ऐकलंय, बघता तरी येईल कसं आहे ते. आणि किती म्हणलं तरी चाळीत राहणारी मुलगी बंगल्यात कशी राहत असेल म्हणून काळजी वाटते. अरे रे हरीश, मला सुद्धा वृंदाची खूप काळजी वाटते. म्हणून आपण जर प्रत्यक्ष जाऊन तिला भेटलो तर तिच्या बरोबर बाकीच्यांची खुशाली कळेल आपल्याला. म्हणून म्हणलं एकदा जाऊन येऊया आपण. नाही पण असं एकदम न सांगता सवरता गेलं तर वाईट दिसतं नाही? कित्याक बरं दिसूचा नाही? आपल्या वृंदाचंच घर असं आता कुणा लोकांकडे जाऊचं असा काय? अगदी बरोबर बोललात तुम्ही. सांगा ना कधी जाऊया आपण? तुम्ही म्हणाल तेव्हा. नाही असं नको. आधी आपण फोन करू, म्हणजे तिला कळवू आपण येतोय असं. मग कल्पना देऊया ना तिला. मग तो फोन तुम्ही नुसता हातात काय धरून ठेवलाय? फोन करा ना तिला. अहो, असं काय करताय तुम्ही? तो फोन लावा ना तिला. मंगला, आता ती खूप मोठी झाली ग. म्हणजे तिला फोन करावा की न करावा याच्यासाठी हात आणि मन दोन्ही धजावत नाही. कोण आहे? मीच आहे वृंदा आणि बाबाई आहे तिथे. कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना आता? मला नीट काहीच दिसत नाहीये. सगळं अंधुक अंधुक दिसतंय प्रसाद. वृंदा काय होतंय? पाठ पण दुखतीये. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं डॉक्टरांनी सांगितलंय ना, तुला स्पष्ट दिसणार आहे डोळ्यांनी. आता तू कमरेवरतीच पडलीस म्हणून तुझी कंबर दुखते आणि तुला उठता येत नाही, पण सगळं व्यवस्थित होईल. तू काळजी करू नकोस. वृंदा, तू पूजेला बसू शकशील ना? हो, मला दिसत पण नाहीये नीट आणि नीट बसवणार सुद्धा नाही. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? पूजा नंतर करायची. अहो का नंतर करायची म्हणजे असं काय बोलताय तुम्ही?
अहो सगळी मांडामण झाली ना पूजेची, आणि आता पूजा मोडायची म्हणजे अहो किलोभर पाप पडेल आपल्या पदरात. शिवाय गुरुजी काय म्हणत होते माहितीये, पुढचे 2 महिने मुहूर्त नाही हे पूजेचा. आणि ते असंही म्हणत होते की या वास्तूत ना सत्यनारायणची पूजाच झाली नाही, म्हणून हा असा प्रसाद मिळाला हिला. आणखी काही संकट नको यायला. तुम्ही तिला तयार करा, म्हणाव बस पूजेला, गुरुजी वाट बघतायत. अहो हे बंगल्यातले गुरुजी आहेत हो. अहो मिनिटाचे पैसे वाढवतात ते. चल चल बाळा, उठ उठ तू उठ. बाबा आजच्या मुहूर्ताला पूजा करून घ्या ना. अगं पण तुला बसताही येत नाहीये वृंदा. हो मग ठीक आहे ना, माझ्याऐवजी आई बसतील पूजेला. नको नको, मुळीच नको. अगं बाई काल एवढं रामायण झालंय, त्याच्यानंतर हौस नाही हो मला पूजेला बसायची. त्यापेक्षा मी एक काम करते, मी ना तुला असं धरून नाही नको, राहू दे. आपण दोघं बसू पूजेला. आता आणखीन कोणावर संकट नको. चला. प्रसाद येतोस ना रे बाळा? हो मी येतो, तू पुढे हो. पुन्हा जाऊ का मी? बघ मी जातो आणि आल्यावरती तुझ्या डोळ्यात ड्रॉप्स घालतो. काळजी घे, मी आलोच. या बंगल्याला साजेशी अशी दुसरी सून प्रसादची बायको म्हणून घेऊन येईन, तेव्हाच स्वस्थ बसेन मी. कारण माझं नाव कांता चोरगे. दिल्या घरी